घोडेश्वर येथील एका हॉटेलमध्ये आलेल्या महिलेचे हृदय अचानक बंद पडलं तेव्हा तेथील एनसीसी कॅडेटनं तातडीनं सीपीआर देऊन तिचा जीव वाचवला। शाबास, आणि त्याने वाचवला महिलेचा जीव। सीसीटीव्हीमध्ये कैद झाली दृश्ये, पहा व्हिडिओ। स्थळ सोलापूरपासून जवळच असलेलं घोडेश्वर। हॉटेलमध्ये आलेल्या एका महिलेचं हृदय अचानक बंद पडलं आणि एकच धावपळ उडाली। इतक्यात दयानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या एका बहाद्दर तरुणानं पुढे येत त्या महिलेचा जीव वाचवला। संतोष पाटील या बहाद्दर तरुणाचं सर्वत्र कौतुक होत आहे। दयानंद महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणारा संतोष पाटील हा तरुण घोडेश्वर येथील एका हॉटेलमध्ये अल्पोपहार करण्यासाठी थांबला होता। एनसीसी कॅडेट असलेला संतोष हा प्रजासत्ताक दिन जवळ आल्यामुळे परेडचा सराव करण्यासाठी दयानंद महाविद्यालयाकडे एनसीसीच्या गणवेशातच निघाला होता। घोडेश्वर इथं अल्पोपहार करण्यासाठी तो थांबला असताना त्या हॉटेलमध्ये अचानक एक महिला बेशुद्ध होऊन खाली कोसळली। त्या महिलेला त्रास होऊ लागल्यानं सर्वांचीच धावपळ उडाली। मात्र हृदय बंद पडल्यानंतर कोणते प्राथमिक उपचार द्यावेत याचं प्रशिक्षण एनसीसी शिबिरात घेतलेल्या संतोष पाटील या विद्यार्थ्यानं कार्डियाक अरेस्टचा हा प्रकार असल्याचं ओळखलं। त्यानं क्षणाचाही विलंब न लावता त्या महिलेला सीपीआर अर्थात कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन दिला। अत्यंत तात्काळ प्रतिसाद देत संतोष पाटील यानं सीपीआर दिल्यामुळे त्या महिलेची बंद पडलेली हृदय क्रिया पुन्हा सुरू झाली आणि जीव वाचला। यावेळी उपस्थितांनी संतोष पाटील याचं कौतुक करत त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली। एनसीसी 38 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम जाधव, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव महेश चोपरा, प्रभारी प्राचार्य डॉक्टर विजय कुमार उबाळे, प्राध्यापक कॅप्टन होनमाने यांनी त्याचा सत्कार करत कौतुक केलं। सीपीआर म्हणजे हृदय बंद पडल्यानंतर त्या व्यक्तीच्या हृदयावर हातानं दाब देऊन हृदयाचं पंपिंग बाहेरून चालू करण्यासाठीचे प्रयत्न करणं। सीपीआर हा हृदय बंद पडल्यानंतर रुग्णाला रुग्णालयात नेईपर्यंतचा अत्यंत महत्त्वाचा प्राथमिक उपचार आहे। संतोष पाटील या विद्यार्थ्यानं अत्यंत योग्य वेळेत सीपीआर दिल्यामुळे संबंधित महिलेचे प्राण वाचू शकले। जागरूक नागरिक म्हणून त्याचं कौतुक सोलापुरातील हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रमोद पवार यांनी केलं।